स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. नमस्ते. आपलं नाव सांगा आणि आपली समस्या काय आहे, काय सांगाल? नमस्कार, मी संतोष अर्जुन बानकिले, राहणार डोबीमळा, माळवस्ती, मार्केट यार्ड, इंजिनिअरिंग कॉलेज असा हा रस्ता आहे. आणि या रस्त्याच्या लगतच माझं कुटुंब, आम्ही दोघे नवरा बायको या ठिकाणी राहत आहे आणि रस्त्यालगत आमचं घर आहे. परंतु या रस्त्याच्या लगत दुसरे आमच्याच कुटुंबातील 3 बंगले आमच्या चुलत्यांचे असून त्या ठिकाणी कुठलीही नगरपंचायतची गटर व्यवस्था नसल्या कारणाने पर्यायाने त्या कुटुंबाला पाणी याच्यामध्ये खड्ड्यामध्ये सोडावं लागलं, शोष खड्डा घेऊन. परंतु या ठिकाणीची जमीन जी आहे ती खडकाळ असल्यामुळे ते पाणी जमिनीत मुरत नाही आणि गटाराची कुठलीही व्यवस्था नसल्या कारणाने त्या ठिकाणी ते पाणी थांबून राहतं, साठून राहतं आणि त्यामुळे परिसरामध्ये दुर्गंधी पसरते, मच्छर होतात, अनेक प्रकारचे साप वगैरे सरपटणारे प्राणी त्या ठिकाणी येतात. असं असताना मी याबाबत खरं तर माझ्यासारख्याला मी गेले 35 वर्ष राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये काम करत असताना देखील त्या ठिकाणी 1 वर्षापूर्वी स्वतः आपल्या नगरपंचायतचे सीओ यांच्याशी मी चर्चा केली. व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना मेसेज टाकले. तसेच नगरपंचायतचे कर्मचारी अनेक वेळा आले, फोटो काढून नेले, परंतु त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कार्यवाही न केली. कारण त्या ठिकाणी गटाराची व्यवस्था नसल्या कारणाने त्या कुटुंबाला ते पाणी शोष खड्ड्यामध्ये सोडावं लागलेलं आहे. माझी विनंती आहे की अगदी येथून 200 मीटर वरती ओढा आहे, तलाव आहे, आपण गटाराचं पाणी त्या ठिकाणी सोडू शकतो. परंतु गटार नसल्यामुळे हे पाणी शोष खड्ड्यामध्ये सोडावं लागलं आणि त्याचा परिणाम परिसरामध्ये दुर्गंधी आणि डास मच्छर झालेले आहेत. आपण एकीकडे स्वच्छ मंचर, सुंदर मंचर अशी घोषणा देतो, परंतु प्रत्यक्ष मात्र आज देखील वाडी वस्तीवरती कुठल्याही प्रकारच्या गटर्स नसल्या कारणाने पाणी हे रस्त्यावरती अनेक शोष खड्ड्यामध्ये सोडलं जातं. ही फक्त आमची समस्या नसून मंचर शहरातील अनेक वाडी वस्त्यांची ही समस्या आहे. परंतु ज्या परिवारांनी जरी पाणी सोडलेलं असलं तो परिवार आपल्याला त्या ठिकाणी कर भरत आहे, मोठ्या प्रमाणात कर भरत आहे. आणि असं कर भरत असताना आपण स्वच्छता कर त्या ठिकाणी आकारतो, आरोग्य कर आकारतो, परंतु आरोग्याच्या दृष्टीने आपण कुठलंही पाऊल त्या ठिकाणी उचलत नाही. तर माझी नगरपंचायतला विनंती आहे आणि त्याचप्रमाणे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ राजश्रीताई दत्ताभाऊ गांजाळे यांच्याशी देखील मी फोनवरून त्या ठिकाणी फोनवरून देखील मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं. तसेच माजी सरपंच दत्ताभाऊ गांजाळे यांच्याशी देखील मी फोनवरून संपर्क साधला. त्यांनीच देखील आपण काहीतरी करू असे आश्वासन दिलेलं आहे. परंतु आज जवळजवळ 1.5 वर्ष मी नगरपंचायतचे सीओ असतील, संबंधित अधिकारी असतील, यांच्याशी फोनवरून बोललो आहे. त्यांचा एकच ठेका असतो की तुम्ही लेखी अर्ज द्या, परंतु माझ्याच परिवारातले हे कुटुंब असल्या कारणाने त्यांच्या विरुद्ध मी लेखी अर्ज देणे म्हणजे भांडणाचा पाया आणि तो करायचा नसल्या कारणाने मी त्या कुटुंबाशी देखील बोललो. त्या कुटुंबांनी देखील सांगितलं की आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात कर भरतो, परंतु आम्ही पाणी सोडायचं कुठं. तरी माझी नगरपंचायतला विनंती आहे की आपण लवकरात लवकर येणाऱ्या 19 तारखेला आपल्या हिंदू शास्त्राच्या रीतिरिवाजाप्रमाणे आपला मराठी महिना पाडव्याच्या दिवशी सुरू होतो, 19/3 पासून, मार्च पासून. जर 19 तारखेच्या आत ही गटाराची योजना पूर्ण केली नाही, या पाण्याची विल्हेवाट लावली नाही, तर 19 तारखेला आमच्या वस्तीतील सर्व महिला भगिनींना घेऊन, पुरुषांना घेऊन त्या ठिकाणी मी उपोषणाला बसणार आहे. याची आपण दखल घ्यावी आणि लवकरात लवकर गटाराची त्या ठिकाणी सोय करावी एवढीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता ही जी गटाराची सुविधा आहे किंवा यापूर्वी तुमच्याकडे नगरसेवक आता नवीनच निवडून आलेले आहेत, मग या ठिकाणी मतदान मागण्यासाठी आले असतील किंवा या ठिकाणी आले असतील, मग त्यावेळेस ही समस्या मांडली गेलेली आहे का त्यांच्यासोबत किंवा काय त्यांनी आश्वासन दिलंय का? असे गवारी साहेब, आपण ज्यावेळेस
आपल्या पहिल्यांदाच नगर पंचायतीची निवडणूक लागली. अनेक उमेदवार त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी उभे होते, अनेक नगरसेवकासाठी होते. परंतु प्रत्येक वार्डमध्ये आपापल्या विचाराचे त्या ठिकाणी नगरसेवक उभे राहिले होते, नगराध्यक्ष पदासाठी माणसं उभी राहिली होती. अनेक जणांनी त्या ठिकाणी पाहिलं. आम्ही अनेक जणांशी चर्चा देखील केली. कारण निवडून येण्याच्या अगोदर प्रत्येक जण आश्वासन देतात, परंतु निवडून आल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष करतात. मी कुणालाही त्या ठिकाणी दोष देणार नाही, परंतु आपण आता 2 महिने झाले त्या ठिकाणी नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, ते त्या ठिकाणी त्यांनी खुर्चीवरती बसलेले आहेत. तर माझी त्यांना देखील नवनिर्वाचित नगरसेवक, नगराध्यक्ष यांना देखील विनंती आहे. मंचर शहर हे खूप मोठं झालेलं आहे. बाहेरच्या राज्यातील अनेक लोक या ठिकाणी स्थलांतरित झालेले आहे. माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 1.5 लाख लोक आज या मंचर शहरात राहतात. आणि असं असताना आपल्याकडे जर वाड्या वस्त्यांवरती गटारीचं नियोजन नसेल तर तुम्ही स्वच्छ मंचर, सुंदर मंचर म्हणून उपयोग नाही. त्यासाठी आपल्याला काहीतरी कार्यवाही करावी लागेल. आता या ठिकाणी स्वच्छ मंचर आणि सुंदर मंचर असं म्हटलं जाते आणि या ठिकाणी गटाराची सुविधा केलेली नाहीये. तर या बाबतीत तुम्ही गेले होतात, कधी फोन केला होता? तुम्ही म्हटले की आता जसं आम्ही फोन केला होता नगराध्यक्ष. 100% या रस्त्यासाठी हा जो इंजिनिअरिंग मुळेवाडी रोड जो आहे, मुळेवाडी रोड ते मार्केट यार्ड असा 1 कोटी रुपये निधी माननीय दिलीपराव वळसे पाटील साहेब यांच्या फंडातून त्या ठिकाणी 1 कोटी रुपये निधी टाकला होता. रस्त्याचं काम देखील सुरू झालं. साधारणतः 200 मीटर रस्ता झाला. असं असताना त्यावेळेसच आम्ही संबंधित ठेकेदारांना गटाराच्या संबंधी विचारलं होतं, परंतु त्यांनी सांगितलं ज्यावेळेस टेंडर काढलं टेंडर सोबत गटाराचं कुठलंही नियोजन नाही. तर माझी विनंती राहील, आपण जर रस्त्यासाठी एवढा मोठा निधी टाकतो, कॉन्क्रीटचा अतिशय सुंदर असा रस्ता झालेला आहे, परंतु गटर नसल्या कारणाने संबंधित लोकांनी पाणी सोडायचं कुठं असा हा प्रश्न आहे. म्हणजे ह्या गटाराची सुविधा व्हावी असं तुमचं हो 100%. या ठिकाणी 200 मीटर वरती तलाव आणि ओढा आहे आणि त्या ठिकाणी आपण गटाराचं पाण्याचं नियोजन करू शकतो. तर माझी विनंती राहील की अगदी माफक खर्च आहे आणि त्यामध्ये जवळजवळ 30 ते 40 मीटर ही ड्रेनेज लाईन टाकलेली आहे. आणि समजा आता हे गटाराची लाईन केली नाही किंवा काही झाली नाही तर काय तुमचा इशारा असणार आहे? ना मी सांगितल्याप्रमाणे आपल्या मराठी महिना जो सुरू होतो पाडवा, नवीन वर्ष, त्या नवीन वर्षाच्या मुहूर्तावरती मी नगरपंचायत मध्ये त्या ठिकाणी उपोषणाला सर्व महिला आणि पुरुष मंडळीला घेऊन उपोषणाला बसणार आहे. धन्यवाद.